पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा दादा अरे किती लागलंय तुला? अद्याप फाईन। आज तू किती पेशन्स ठेवून होतास? मला किती भीती वाटत होती माहितीये? असं वाटत होतं तुझा पण भडका उडेल। एका इनोसेंट मुलीचं आयुष्य पणाला लागलं होतं, सो पेशन्स ठेवणं हा एकच पर्याय होता माझ्याकडे। पण जेव्हा आरती म्हणाली ना की तू हे सगळं विक्रांतसाठी करतोयस, तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं। नो अद्या, माय कन्सायन्स वॉज क्लिअर। मी हे कुठल्याही मुलीसाठी केलं असतं, पण त्या आरतीच्या जागी जर तू असतीस ना अद्या, तर मी पोलीस वगैरे या भानगडीत पडलोच नसतो। खून झाला असता त्या गौतमचा। पण आरती त्या फॅमिलीची मुलगी आहे, त्या फॅमिलीचा आपल्या आईने अपमान केला, सो तिथे माझ्यावर विश्वास कोणीच ठेवणार नव्हतं हे मला माहित होतं। माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणारी फक्त एक अमूल्य होती। सो मी अशा वेळेस इमोशन्स बाजूला ठेवले आणि फक्त एका गोष्टीवर फोकस केलं, काही झालं तरी हे लग्न होता कामा नये। मी हे लग्न होऊच देणार नाही। मग माझा किती का अपमान होईना। दादा, आय एम सो प्राऊड ऑफ यू। बरं चल, मी येते, मम्मा पण वाट बघत असतील। तू पण घरीच जातोयस ना? नाही, आजी आणि विक्रांत येत आहेत इथे। का? म्हणजे तू बोलावलंयस का त्यांना? आणि एक मिनिट, तू असा समोर जाणार आहेस त्यांचा? अरे हा शर्ट फाटलाय। त्या माझ्या कारमध्ये एक्स्ट्रा पेअर असतं नाही, यू नो ना। तुझे सासरे याबद्दल विचारतील, तर कोणालाच काहीच सांगायचं नाहीये, बिकॉज यू नेव्हर नो ते कोणाचा कसा वापर करतील। बरं चल, येते मी। बाय। दे मला, मी करते। काय ग, तू कुठे निघालीस? अण्णा, ते वेदांतला खूप लागलंय, मी फर्स्ट एड किट घेऊन जाते। अमूल्या, जमेल ना तुला? नाहीतर परत रक्त बघितल्यावर तुला चक्कर येईल। जमेल जमेल त्याला। आता आपली लेक पूर्ण डॉक्टर होण्याच्या मार्गावरती आहे। जा जा तू। अण्णा, तुम्ही पुढे व्हा, मी येते मागून। नाही नाही, आम्ही आता हे इथलं सगळं आवरतो आणि गाडीजवळ थांबतो। तू ये, आम्ही वाट बघतोय तुझी। आलेच। आता कोणता काल पुढे करू ते पण सांग। माझ्या ताईने तुला त्यासाठी सॉरी म्हटलंय आणि आम्ही नाही पळत लांब सॉरी या शब्दापासून। फर्स्ट एड किट आणलंयस म्हणजे आधी मारणार आहेस, मग ड्रेसिंग करणार आहेस। इतकं लागलंय तरी तुला मार हवाय? त्या नो एंट्री मध्ये एंट्री केल्यापासून ना माझी लाईफ सारखी नो एंट्रीच्या वाटेवर जाते। पण त्यामुळे तुला ही अर्धी डॉक्टर भेटली ना। आता बोलू नकोस आणि मला ड्रेसिंग करू दे। नाही नाही नको, बस रक्त बघून तुलाच चक्कर येईल आणि मला तुला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल। गरज नाही पडली, अण्णा आहे तिथेच। हे बघ, हे ड्रेसिंग वगैरे नको आहे मला। काय ट्रॉफी नाहीये मिरवायला, जखम आहे। हे बघ, मी काय तुला खाणार नाही, त्यामुळे शांत बस आणि दाखव मला। काय करतेस? मंदिरात आहोत आपण। पण तुझा तर विश्वास नाहीये ना देवावर, मग कशाला घाबरतोस? त्यामुळे शांत बस आणि मला करू दे। जरा हळू। मला वाटलं तू टफ आहेस, पण नाही। इथे पण लागलं। बघू, झालं हळू जरा। झालं झालं। मी ड्रेसिंग करते ना तेव्हा लहान मुलंही रडणं विसरतात। एक मिनिट, मी अजिबात रडत नाही। झालं, आलाच तुझ्यातला वेदांत बाहेर। ए, तुझा शर्ट बाजूला घे।
हात दाखव तुझा. अगं काय करतेस? लागतंय. तुझ्यापेक्षा ना लहान मुलं परवडली. चल आता मला ड्रेसिंग करू. हे बघ, तू केलंयस तितकं पुरे. मी माझं बघून घे. सुधारणार नाही हा माणूस. What? काही नाही. आता काय झालं ना? साधं थँक्यू म्हणायला पण जीभ जड जाते याची. याच्या ना इगोलाच ट्रीटमेंटची गरज आहे. दे दे बाबा दे दे. गजानन महाराज के नाम पे दे दे. हाँ मायापेक्षा जास्त तर तुले गरज आहे. सुटा बुटात पण यायला लागले भिकारी. चहा पाणी करतो का माझ्यासोबत? चल. नाही नाही, मी ठीक आहे. मी पण ठीक आहे. 2 पैसे ठेवत जा सोबत. आडीनडीले कामाला येतात. ओके. पाहिजे? नाही नको आहे, थँक्यू. दे दे बाबा दे दे. हा जी. वेदांत आम्ही पोचतोय हा. आणि नूतन येते बरं का आमच्या बरोबर. ठीक आहे. साहेब बरं आलं, छान काम केलं. नाहीतर आज आमच्या हातून फार मोठं पाप घडलं असतं. हो, पिक्चर मध्ये डॅशिंग हिरो जशी एंट्री घेतो ना, अगदी तसे आलात तुम्ही. हे कोण आहे? हा ट्रेनी भटजी माझ्याबरोबर काम करतो. ते लग्न आम्हीच लावत होतो. लग्न लावण्याआधी तुम्ही चौकशी का नाही करत? साहेब, लग्नाचा एक सीझन असतो. हो, दिवसाला 4-4 लग्न लावतोय आम्ही. कुणाकुणाची कुंडली बघणार? आम्हाला ऑर्डर मिळाली की आम्ही दक्षिणा घेतो. बाकी सगळं आई वडिलांनी नको का बघायला? मी काय म्हणतोय साहेब, तुम्ही नसते आले तर आम्हाला 5,000 रुपये मिळाले असते, पण 5 रुपये पण नाही मिळाले. मी काय म्हणतो साहेब, हे जे केलं ते तुम्ही उत्तमच केलं, पण अजून एक पुण्याचं काम करा. आमची दक्षिणा तेवढी देऊन टाका. तुम्हाला तर 1 रुपया पण मिळायला नको. हो, आमची काय चूक आहे साहेब? आता मला सांगा, तुम्ही रिसेप्शनसाठी हॉल बुक केलात आणि तुमच्या घरी बायपासवरून कोणी वर गेलं तर तो हॉलवाला पैसे सोडतो का? तुम्ही तर बिझनेसवाले हो, तुम्हाला सगळंच माहिती आहे. मग आम्हाला आमची दक्षिणा मिळायला हवी नाही का? मी कॅश नाही ठेवत. साहेब तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करता का? बरं, काय तुमची लग्न लावण्याची फीस? 5,000 रुपये ठरले होते साहेब. हॅलो, हा विजय. मी तुला एक नंबर पाठवतो, त्यावर 5,000 रुपये पाठव. ठीक आहे सर. पण सर कशासाठी? तुला कशाला पाहिजे ही माहिती? सर मला नकोय ती माहिती, पण ते आपले अकाउंट वाले ते विचारतात ना, म्हणून. आणि सर तुम्ही तर त्यांना तंबी देऊन ठेवली ना की 1 आणि 1 रुपयाची एंट्री झाली पाहिजे म्हणून. बरं सांगा, कोणत्या खात्यात एंट्री करायची? अक्कल खात्यात कर. अक्कल खाती? पाठव लवकर. मिळतील तुम्हाला तुमचे पैसे. धन्यवाद. धन्यवाद. अजून लहान आहेस तू बेटा. अरे क्रांतीच्या गप्पा मारून होते का क्रांती? ते फक्त मुंबईला खुर्ची मिळवण्यासाठी असते. एकदा काय माणूस तिथे पोहोचला की सगळं विसरतो. बरं चल ठेव, नंतर बोलू. घरची मंडळी आली आहेत. काय कसं झालं लग्न? गेली का सासरी आरती? कसलं लग्न आणि काय? त्या मुलीच्या नशिबात काय आहे ना देवाच ठाऊक. आरतीचं लग्न मोडलं. असं कसं काय मोडलं? म्हणजे विक्रांत आला होता का परत? नाही नाही, विक्रांत नाही, वेदांत आला होता. वेदांत? तो कशाला आला होता तिथे? नाही म्हणजे त्याला लग्न वगैरे प्रकार आवडत नाहीत ना? काय रे, कोणी सांगणार आहे का मला नक्की काय झालंय? का आला होता तिथे वेदांत? पप्पा, तो गौतम फ्रॉड निघाला. हो, त्या गौतमचं म्हणे आधीच एक लग्न झालं होतं आणि त्याची आधीची बायको प्रेग्नंट आहे म्हणे.
दादाने एक्सपोज केलं त्याला आणि आता त्याच्या सगळ्या फॅमिलीला अटक झाली आहे. या तरी मी अण्णांना सांगितलं होतं, नीट खात्री करून घ्या कुठले घोरपडे कोल्हापुरात नेमके कुठे राहतात. हे असं होतं मग घाई केलं की. तरी बरं पोरगी वाचली आपली. आयुष्याचं वाटोळं होता होता राहिलं तिच्या. माझ्याच पोरीचं नशीब खराब दिसतंय. हो ना. आय एम सो प्राऊड ऑफ दादा. म्हणजे त्याचा काहीही संबंध नसताना त्याने किती अपमान सहन केला आज, पण त्याने वाचवलं आरतीला त्या फ्रॉड लग्नातनं. हो ना, आरती सारखी साधी भोळी मुलगी, तो गौतम तिच्यासोबत लग्न करून पुढे काय करणार होता कोणास ठाऊक. हो म्हणजे झालं ते उत्तमच झालं. त्या फ्रॉड मुलाच्या जाळ्यात अडकता अडकता वाचली आपली आरती. नाहीतर आपल्याच घरात सुरू झालं असतं. तो मी नव्हेच. सार्थक, सुनबाई, दमला असाल तुम्ही, जा जरा फ्रेश होऊन घ्या आणि आराम करा. जा जा. हो बाबा. काय हो, काय झालं? मलाच विचारताय? तुमच्या लक्षात नाही आलं? आज त्या आरतीचं लग्न व्हायलाच हवं होतं. अहो, तो माणूस फ्रॉड होता. तो मुलगा काय आणि आरती काय, मी त्यांची काळजी करू का माझ्या पोरीची? एक तर मी तिला इतक्या लांब पाठवलंय का, तर लग्नात तिने काही नवीन पराक्रम करू नये म्हणून. तर हा वेदांत आला तिथे संजीवनी घेऊन. आता फोन करून ती विचारेल तेव्हा काय सांगायचं तिला? कशाला आला होता तो वेदांत तिथे? आता आली ना, त्या आरतीची टांगती तलवार आपल्याच डोक्यावर. शुभम, मी ना जरा बीपी चेक करायचं मशीन घेऊन जायचं. काही नको, बीपी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. काकू, तुमच्यासाठी काही बनवून आणू का? नाही, ए बाळा, तूच काहीतरी खाऊन घे जा. सकाळपासून दमली असशील तुझा. नाही नको, मी सगळ्यांसाठीच काहीतरी बनवते. अगं नको, आम्हाला. असू दे अण्णा, मी आलेच. कसं आपल्याला काहीच दिसलं नाही. हो ना, मला स्वतःचा खूप अभिमान वाटायचा. नुसता चेहरा बघून मी आजार ओळखू शकतो असं वाटायचं मला. कसं काय फसलो. काही नाही, ग्रह आणि नशीब वाईट असलं ना की असं काही ना काहीतरी घडतच राहतं. नाही नाही नाही, या सगळ्यामध्ये मी नशिबाला दोष देणार नाही. चूक आपलीच होती. पण तो वेदांत नसता आज, त्यांनी आपल्या अशा प्रकारे मदत केली नसती तर काय झालं असतं आपलं. रामुल्या, तो वेदांत म्हणाला की तू जर त्याची मदत केली नसतीस तर त्याच्याकडनं काही हे शक्य झालं नसतं. याचा अर्थ तुला या सगळ्या प्रकारची आधीपासून माहिती होती. मग तू आम्हाला आधीच का नाही सांगितलंस? हा, वेदांत, अरे काय झालं तुला? कुठे पडलास का तू? वेदांत, तू काय मारामारी केलीस का? दादा, अरे सगळं सांगतो, आधी तुम्ही दर्शन घेऊन या, मी शर्ट बदलतो. नाही नाही, मला आधी सांग काय झालं ते. हे असं तुला कधीच बघितलं नाही. अरे सांगतो. सो आज इथे आरतीचं लग्न होतं. तू काय करत होतास त्या लग्नात? त्या लोकांनी मारला का तुला? त्याला बोलू देत ना नूतन. अगं आई, तुला समजतंय का? अगं आपला वेदांत हा, तू तरी याआधी त्याला असं बघितलंयस का? आई, ज्या मुलाशी आरतीचं लग्न होणार होतं तो मुलगा फ्रॉड होता. त्याच्याशी आपला काय संबंध आहे? त्या मुलीचं लग्न कुणाशी का होईना, ती मुलगी पण तशीच आहे. आपल्या विक्रांतला तिने फसवलंय. बरं झालं, चांगली अद्दल घडली तिला. काय बोलतेस काय तू नूतन? आहे लोक उगाच नाही म्हणत.
स्त्री स्त्रीची शत्रू असते म्हणून. अगं ती सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे. आपण गेलोय त्या वयातून, जरा तरी विचार कर ग. सो मला एक फोन कॉल आला होता आणि तिथून या सगळ्याची सुरुवात झाली. प्रभाकर नावाचा एक माणूस होता, त्याने हा कॉल केला. हा कोण बोलतोय? तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे साहेब. थांबवा हे लग्न. आई, तुझी या कुटुंबाबद्दलची नाराजी मी समजू शकतो, पण मी आरतीसाठी नाही केलं. अगं एक पुरुष एका बाईला त्रास देताना फसवताना मला दिसला ना की तेव्हा पायातली आग मस्तकात जाते माझ्या. काय ग अमूल्य, काय सांगितलं असतं अण्णा, आणि कसं सांगितलं असतं? आधीच खूप मोठी चूक करून बसले होते. तुमच्या कोणाचा माझ्यावर विश्वास जरी बसला असता. नाही पण हे सगळं तुला सांगितलं कोणी? वेदांतने? हो, वेदांत मला सारखा फोन करत होता. आधी मी दुर्लक्ष केलं अण्णा, पण मी सारखी ताईला विचारत असायचे की तू हे लग्न का करतीयेस? तुला गौतम आवडतो तरी का? आधी ह्या प्रश्नाचं तिच्याकडे उत्तर नव्हतं, पण मग काही दिवसांनंतर तिने मला सांगितलं की तिला गौतम बद्दल काहीच फिलिंग्स नाहीये, फक्त तुम्ही दोघं हो म्हणतायत म्हणून ती लग्नाला तयार झाली. बस, पुढे काहीच नको बोलूस प्लीज. ताई, एकदा न बोलण्याची लपवण्याची चूक मी करून बसली आणि आता मी ठरवलंय की इथून पुढे मी काहीच नाही लपवणार. पण मग तरी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीच सांगितलं नाहीस तू? सांगते. विक्रांतने जे काही केलं त्यानंतर मी ताईला विचारलं की तुला विक्रांत आवडतो का? खूपदा विचारल्यानंतर अण्णा तिने मला सांगितलं की तिला विक्रांत बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. नंतर मग काही दिवसांनी विक्रांतची आई आपल्या घरी आली आणि मग सगळंच हाताबाहेर गेलं. अण्णा, जे काही झालं त्याचा परिणाम असा होत गेला की ताई त्याग करायला निघाली. माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. मग मी सुद्धा ठरवलं की मी यामध्ये काहीच नाही बोलणार. त्या गौतमच्या खोट्या वडिलांनी वेदांतला फोन केला आणि वेदांत मला फोन करू लागला. खरं तर मी या प्रकरणामध्ये पडलेच नसते अण्णा, पण वेदांतने मला सांगितलं की गौतमचं आधीच लग्न झालेलं. गौतमचे आई वडील हे खोटे आई वडील आहेत. आणि मग मी सावध झाले, पण आम्ही दोघं काहीच करू शकत नव्हतो. कोणी विश्वास ठेवला असता आमच्यावर? आणि विश्वास ठेवायला मुळात आमच्याकडे पुरावे सुद्धा नव्हते. आणि पुरावे नव्हते म्हणून पोलीसही काही करू शकले नसते. अण्णा, तुम्ही बघितलं ना, लग्नात गौतम सप्तपदीसाठी किती घाई करत होता, कारण त्याला माहिती होतं की एकदा का हा विधी झाला मग लग्न पूर्ण झालं. मग ते खोटं का असेना, फसवा फसवीचं का असेना, पण मग लग्न कोणीच मोडू शकत नव्हतं. कदाचित हे लग्न झालं असतं तर ताईला सोडवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागलं असतं अण्णा. पण ताईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतंच ना. म्हणून मग मी आणि वेदांतनी पोलिसांची मदत घेतली. त्याने पुरावे गोळा केले आणि शेवटच्या क्षणी गौतमला अटक झाली आणि ताईची सुटका झाली. मी परत सांगते अण्णा, ताईला विक्रांत बद्दल जे काही वाटत होतं, जे काही वाटतंय, त्याच्याशी आम्ही जे काही केलं याचा काहीच संबंध नाही. ती फक्त गौतमच्या तावडीत सापडायला नको म्हणून आम्ही कुणाला काही सांगितलं. खरं तर त्याचे आई वडील हे खोटे आई वडील आहेत असा संशय मला आधी आला होता, जो मी तुमच्याकडे बोलूनही दाखवला होता. आता गोत्र सांगा,
जमदग्नी. दोघांचे गोत्रे वेगवेगळे कसे? भटजींनी त्यांना विचारलं तुमचं गोत्र काय. बर. तर पटकन गौतमची आई म्हणाली जमदग्नी आणि बाबा म्हणाले भारद्वाज. पण तेव्हा मला जरा सुद्धा कल्पना नव्हती की हा माणूस इतका नीच आहे, इतका इतका खोटारडा आहे. अगं पण तरी एका शब्दाने सांगायचंच ना तू. अण्णा तुम्ही विश्वास ठेवला असता का? जर जर वेदांत हे सगळं येऊन आधी बोलला असता तर काय झालं असतं हे मला वेगळं सांगायला नको.